अलीकडेच एक खूप छान वाक्य कानावर पडलं. अडचणी केवळ उत्कृष्ट लोकांच्या वाट्यालाच येतात, कारण तेच लोक त्या उत्कृष्टपणे पार पाडण्याची ताकद ठेवतात. किती खरे आहे हे, नाही का? हेच तर करत आलोय आपण आधीपासून. कितीही कठीण काळ असेल तरी सहन करत आलोत. गृहिणी आहोत ना, मग घरात राहून मुकाट्याने सगळी कामे करायची, येणारे जाणारे सगळे बघायचे. सकाळची कामे उरकली की संध्याकाळचं काय ते बघायचं. घरात काही झालं तरी मुकाट्याने सहन करायचं. उलट उत्तरं द्यायची नाहीत. शिक्षण कितीही झालं असेल तरी घर सांभाळायचं. फक्त चूल आणि मूल एवढंच मर्यादित राहायचं. आणि लग्नानंतर तर कोणालाही काही सांगू शकत नाही आपण. फार कमी स्त्रियांना परिस्थितीशी भांडून बाहेर निघताना पाहिलंय. एवढी हिंमत प्रत्येकच बाईला करायला हवी. एवढं शिक्षण फक्त चूल आणि मूल यांच्या पुरताच मर्यादित राहू देऊ नका. त्याग तिथेच करा जिथे त्याची कदर असेल. दुपारी दिवा लावल्याने अंधार नाही, तर दिव्याचे अस्तित्व संपते. जे तुम्हाला समजत नाही त्यांना समजावू नका. समुद्र खारट आहे आणि तो खारटच राहील. त्यात साखर मिसळू नका. आनंदी राहा, मजेत राहा. परिस्थिती स्वतः बदलणार नाही, ती तुम्हालाच बदलावी लागेल. आज मी एक गोष्ट शिकले. स्पष्टीकरण तिथेच द्यावे जिथे ते ऐकणारा आणि समजून घेणारा मोकळ्या विचारांचा माणूस असेल. जर एखाद्याने तुम्हाला चुकीचे मानले असेल तर त्याला स्पष्टीकरण देणे म्हणजे स्वतःला स्वतःच्या नजरेमध्ये कमी करणे आहे. तुमची कोणाला गरज नसेल तर त्या व्यक्तीच्या मागे मागे काय धावायचं नेहमी? तसाही संसार किंवा एखादा रिश्ता टिकवण्याची जबाबदारी कोणा एकाचीच का? प्रयत्न दोघांनीही करावा ना. आवडते आयुष्य मिळत नाही तर ते घडवावे लागते, आणि ते तुम्हालाच घडवावं लागेल. सगळं काही मागे ठेवून समोर जावंच लागेल. जमेल तसा प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. हार मानून चालणार नाही. ते स्वच्छंदी आयुष्य आता राहिलेलं नाही, पण आयुष्यभर दुसऱ्याच्याच मनाने जगणार का? हातपाय पसरण्याची वेळ आपण काय येऊ द्यावे स्वतःवर? आपण स्वतः का उभे राहू नये आपल्या पायावर? काय कमी आहे ना आपल्यात? जरा विचार करा ना. स्वावलंबी बना. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर काहीच हरकत नाही. तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळतात ना, तर काही हरकत नाही. पण जर तुम्हाला वेळोवेळी कोणासमोर तरी हात पसरावा लागत असेल, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असेल, तर क्षमता असूनही परिस्थिती आपणच का बदलू नये आपली? त्यासाठीच तर बाहेर निघणे आवश्यक आहे. बाहेर पडा, जग बघा, धोका खा, अनुभव घ्या, मजबूत बना. शक्ती अशीच येत नाही तर घरात बसून बसून आयुष्य कधी निघून जातं कळतही नाही, हो ना? आजही आजूबाजूला अशा स्त्रिया बघते, साधं कुठं घराबाहेर जायचं असेल तर दुकानात किंवा बँकेत तरी सोबत हवी असते त्यांना. आणि काही अशाही ज्यांच्या घरी माणूस असूनही गरज असेल तरी तिची कामं तिलाच करावी लागतात. मला तर खरंच असं वाटतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. तुमच्यामध्ये क्षमता असेल तर जग तुमची कदर करते. कोणाच्याही डाव्या उजव्या बाजूला उभे राहिल्याने चारित्र्य मोठे होत नाही. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन मनबोलीसोबत. तुम्हाला ही मनबोली कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.